वसंत ऋतू आणि आयुर्वेद। आयुर्वेदानुसार वर्षाचे 6 ऋतू म्हणजे षडऋतू असतात। त्यापैकी वसंत ऋतू हा हिवाळ्यानंतर येणारा आणि ग्रीष्म ऋतूच्या पूर्वी असणारा ऋतू आहे। साधारणपणे चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो। या काळात हवामान सौम्य, आल्हाददायक आणि निसर्ग हिरवाईने नटलेला असतो। आता आपण आयुर्वेदातील वसंत ऋतूचे वैशिष्ट्य बघूया। दोषांचा प्रभाव। शीत ऋतूमध्ये संचित झालेला कफदोष वसंत ऋतूत वितळण्यास सुरुवात करतो। त्यामुळे शरीरात कफाचे विकार जसे की ॲलर्जी, सर्दी, खोकला, कफयुक्त श्वसन विकार वाढतात। शरीरातील परिणाम। पाचनशक्ती मंदावते, शरीरात जडत्व जाणवते, आळस वाढतो आणि चयापचय क्रिया थोड्या मंदावतात। वसंत ऋतूत आहार आणि दिनचर्या कशी ठेवायची हेही आपण बघूया। हलका, पचनास सोपा आणि कफ कमी करणारा आहार घ्यावा। जड, गोड, चिकट आणि तेलकट पदार्थ टाळावेत। मध, हळद, सुंठ, दालचिनी, मुस्ता यांचा वापर नक्की करावा। जुने गहू, जव, मूग यासारखे धान्य खावेत। ताक, गरम पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत पचनास मदत करते। लवकर उठावे आणि सूर्यप्रकाशात काही वेळ व्यायाम करावा। व्यायाम, योगासने आणि प्राणायामाने शरीरातील कफदोष नियंत्रित राहतो। उठणे, चंदन, गंधयुक्त स्नान करावे, त्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते। मसाज म्हणजेच अभ्यंग हे तेलकट पदार्थ न वापरता उद्वर्तन म्हणजे स्क्रब मसाज करावा। पंचकर्म आणि उपचार काय करावे या ऋतूत ते पण बघूया। वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफदोष नियंत्रित करण्यासाठी वमन म्हणजेच कफनाशक शुद्धीकरण क्रिया उपयुक्त ठरते। हलका उपवास, त्रिफळाचूर्ण, गुळवेल यासारख्या वनस्पतींचा उपयोग फायदेशीर ठरतो। वरील सर्व उपाय हे स्वस्थ व्यक्तीने पाळायचे असून आपापल्या रोगानुसार सांगितलेले पथ्य न बिघडवता त्यात वैद्यांच्या सल्ल्याने वरील उपायांचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा। वसंत ऋतू हा शरीरासाठी संजीवनीसारखा असतो, परंतु कफदोष वाढू नये म्हणून योग्य आहार, दिनचर्या आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे। योग्य उपाययोजना केल्यास हा ऋतू शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतो। तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा आणखीन अपडेट्ससाठी द सुखायुवे या आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा।